आज आपण झणझणीत अशी गावरान पद्धतीची मटण करी करणार आहोत. ते पण अजिबात जास्तीचा तेल किंवा मसाले न वापरता आणि झटपट अशी तयार करणार आहोत कुकरमध्ये. त्याच्यासाठी इथे मी अर्धा किलो स्वच्छ धुवून घेतलेला मटण घेतलेला आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा मीठ आणि हळद घालून आपण हे सगळं मिक्स करून घेऊ आणि साधारण हे 15 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर छोटंसं वाटण करायचं. भाजून घेतलेला कांदा, लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, अर्धा टोमॅटो, थोडासा पुदिना आणि कोथिंबीर घालून हे बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं. त्याच्यानंतर कुकर घ्यायचं, गरजेनुसार तेल घालायचं, बारीक करून घेतलेला मसालासुद्धा घालून घ्यायचा आणि अगदी मंद आचेवर आपल्याला मसाला खरपूस असा भाजून घ्यायचा. त्याच्यानंतर 1 चमचा धना पावडर, अर्धा चम्मच लाल तिखट, थोडंसं हळद, मीठ, गरम मसाला आणि आपला काळा मसाला घालून सगळं मिक्स करून घ्यायचं. मीठ आणि हळद बेतानीच घालायचं, कारण आपण मॅरिनेशन करताना सुद्धा घालून घेतलेलं आहे. सगळा मसाला बघा छान मी थोडंसं पाणी घालून परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मॅरिनेशन करून घेतलेलं मटणसुद्धा घालून घ्यायचं आणि पाणी अजिबात घालून घ्यायचं नाही. एक ताटली ठेवायची, वरनं पाणी झाकून द्यायचं आणि पाणी चांगलं गरम झाल्यानंतर सगळं याच्यात ओतून द्यायचं. पुन्हा एकदा आपण सगळं मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि साधारण अगदी मंद आचेवर कुकरच्या 5 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायचा. आणि बघू शकता तुम्ही आपला मटण रस्सा किती छान तयार झालेला आहे. तर्रीसुद्धा छान आलेली आहे आणि मटणसुद्धा बघू शकता तुम्ही अगदी छान शिजलेलं आहे. तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा.